विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण जे जग पाहतोय, जे अनुभवतोय, ते सत्य नसून फक्त एका मोठ्या झाडाची सावली असू शकतं? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या झाडाची मुळं जमिनीत नसून चक्क आकाशात आहेत. हो ना, ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटाची कथा वाटते ना. नक्कीच. पण अस्तित्वाचे हे सर्वात मोठे कोडे हजारो वर्षांपूर्वीच उलगडले गेले आहे. आपण या चॅनलवर भगवद्गीतेचे पहिले 14 अध्याय आणि त्यांचा सविस्तर सारांश आधीच पाहिलेला आहे. बरोबर. आणि आता आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अगदी. आज आपण प्रवेश करत आहोत 15व्या अध्यायात, ज्याला पुरुषोत्तम योग म्हटले जाते. या संपूर्ण अध्यायात केवळ 20 श्लोक आहेत. हो, फक्त 20 श्लोक. पण विश्वाचा पसारा आणि मानवी जीवनाचा खरा अर्थ यात अगदी अचूकपणे सामावला आहे. खरंय. आणि आजची आपली ही चर्चा कोणत्याही एका विचारधारेचा चष्मा न लावता केवळ भगवद्गीतेतील या शुद्ध ज्ञानाचे सखोल परीक्षण करण्यावर केंद्रित असेल. हो, म्हणजे आपण थेट मूळ तत्वज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या अध्यायाची सुरुवातच एका अत्यंत शक्तिशाली रूपकाने होते. अच्छा, कोणतं रूपक? मानवी जाणीव आणि हे संपूर्ण भौतिक जग समजून घेण्यासाठी गीतेने एका अश्वत्थ वृक्षाचे म्हणजे पिंपळाच्या झाडाचे उदाहरण दिले आहे. ते मगाशी आपण जे बोललो तेच का, उलटं झाड? अगदी तेच. हे एक उलटं झाड आहे. याची मुळे वरच्या बाजूला म्हणजे सर्वोच्च सत्याकडे आहेत आणि त्याच्या फांद्या खाली या भौतिक जगात पसरलेल्या आहेत. हेच मला थोडं गोंधळात टाकणारं वाटतं. मुळे वर आणि फांद्या खाली हे भौतिक नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. हो, वरवर पाहता तसंच वाटतं. जर आपण याचा विचार केला तर मला एका नदीच्या काठावरील झाडाची आठवण येते. अच्छा, ते कसं काय? म्हणजे बघा, जर पाणी अगदी संथ असेल ना, तर त्या पाण्यात झाडाची स्पष्ट प्रतिबिंब दिसते. बरोबर. आणि त्या प्रतिबिंबात मुळे वरच्या बाजूला दिसतात आणि फांद्या पाण्याच्या आत खोलवर गेलेल्या दिसतात. क्या बात है. हे रूपक आपल्याला असे सुचवत आहे का की आपण ज्याला आपले खरे जग मानतो ते प्रत्यक्षात एका उच्च आणि शाश्वत सत्याचे केवळ एक मायावी प्रतिबिंब आहे? हे अगदी अचूक विश्लेषण आहे. जेव्हा आपण एखाद्या तलावात झाडाचे प्रतिबिंब पाहतो तेव्हा ते हुबेहूब खऱ्या झाडासारखे दिसते. हो, पण आपण ते पकडू शकत नाही. अगदी बरोबर. भौतिक जग हे त्या सर्वोच्च ईश्वरी तत्वाचे केवळ प्रतिबिंब आहे. म्हणूनच त्याची मुळे वर आदिपुरुषात किंवा सर्वोच्च सत्यात आहेत. म्हणजे जिथून या विश्वाची निर्मिती होते ती जागा. हो, आणि खाली पसरलेल्या फांद्या म्हणजे मानवी जगातील सर्व घडामोडी आहेत. या फांद्या प्रकृतीच्या 3 गुणांनी पोसलेल्या आहेत. 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तमगुण ना? हो, तेच. हे गुणच जणू त्या फांद्यांना मिळणारे खत पाणी आहे. अच्छा. आणि जर आपण या झाडाचे अधिक बारकाईने निरीक्षण केले तर या फांद्यांना काही पाने आणि कळ्याही असतील ना? त्यांचा अर्थ काय होतो? खूप छान प्रश्न आहे. या वृक्षाची पाने म्हणजे वेद आहेत. वेद म्हणजे जे मानवी जीवनातील कर्मे आणि विधींचे रक्षण करतात. हो, आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या फांद्यांना फुटलेल्या कळ्या म्हणजे आपले इंद्रियांचे विषय आहेत. इंद्रियांचे विषय म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. अगदी बरोबर. ज्यांच्याकडे आपली इंद्रिय सतत आकर्षित होत असतात. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोम आहे. कोणती? या झाडाची केवळ मुख्य मुळंच वर नाहीत तर काही दुय्यम मुळे खाली मानवी जगातही पसरलेली आहेत. बापरे, म्हणजे अगदी वडाच्या पारंब्यांसारखी. हो, अगदी तशीच. म्हणजे ही दुय्यम मुळे आपल्याला जमिनीशी किंवा या भौतिक जगाशी आणखी घट्ट बांधून ठेवतात. हो ना. ही मुळे म्हणजे नक्की काय आहेत? ही खाली पसरलेली मुळे म्हणजेच आपली कर्माची बंधने आहेत. अच्छा, म्हणजे आपण जे रोज काम करतो ती कर्मे. फक्त काम नाही तर माणसाच्या मनात सतत निर्माण होणाऱ्या वासना, राग, लोभ आणि मोह या मुळांना जन्म देतात. समजलं. एखादी व्यक्ती जेव्हा वासनेपोटी किंवा स्वार्थापोटी कर्म करते तेव्हा ती या जगात एक नवीन मूळ रुजवते. आणि मग हे झाड इतके गुंतागुंतीचे होते की सामान्य माणसाला त्याचा आधी अंत काहीच समजत नसेल. अगदी. तो या जगात पूर्णपणे हरवून जातो. हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटतं, कारण आपण सर्वजण रोजच्या आयुष्यात काही ना काही कर्म करतच असतो ना. हो, ते तर अटळ आहे. आपल्या महत्वाकांक्षा, आपले नातेसंबंध, आपल्या चिंता, हे सर्व जर या झाडाची मुळे असतील तर आपण यातून बाहेर कसे पडणार? हाच तर खरा प्रश्न आहे.
कारण आपण हे संपूर्ण झाड तर उपटून फेकू शकत नाही. म्हणूनच गीतेत एका अत्यंत प्रभावी उपायाचा उल्लेख केला आहे. कोणता उपाय? वैराग्याचे तीक्ष्ण शस्त्र. या मोहाच्या आणि कर्माच्या घट्ट रुजलेल्या वृक्षाला अनासक्तीच्या किंवा वैराग्याच्या शस्त्राने कापून टाकणे हाच एकमेव मार्ग आहे. पण इथेच अनेकदा गैरसमज होतो असं मला वाटतं. कसा काय? वैराग्य हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर जंगलात जाणारा एखादा संन्यासी उभा राहतो. हो, बऱ्याच लोकांचा हाच समज असतो. आधुनिक जगात जिथे एखाद्या व्यक्तीला आपला संसार चालवायचा आहे, ऑफिसची कामं करायची आहेत, मुलांचं शिक्षण पाहायचे आहे, तिथे या वैराग्याच्या शस्त्राचा काय उपयोग? बरोबर आहे तुमचा प्रश्न. वैराग्य म्हणजे सर्व काही सोडून पळून जाणे नव्हे, बरोबर? अजिबात नाही. वैराग्य म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे नाही, तर त्या जबाबदाऱ्या पार पाडताना फळाची किंवा परिणामांची आसक्ती न ठेवणे. म्हणजे कर्म करत राहणे पण अपेक्षा न ठेवता. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करते, पण हे मी केले किंवा याचा फायदा मलाच मिळाला पाहिजे या मोहात अडकत नाही, तेव्हा ती नकळतपणे या कर्माच्या वृक्षाच्या फांद्या कापत असते. अरे वाह, हे खूपच सुंदर आहे. हो, जेव्हा तुम्ही या अनासक्तीच्या शस्त्राने कर्माची जाळी तोडता, तेव्हाच तुम्ही त्या सर्वोच्च स्थानाचा शोध घेऊ शकता. जिथून परत या मायावी प्रतिबिंबाच्या जगात यावे लागत नाही, ती जागा. अगदी तेच. आता हा विचार पुढे नेऊया. समजा एखाद्याने हे वैराग्याचं शस्त्र वापरलं आणि कर्माचे जाळे तोडले, किंवा अगदी सामान्य माणसाच्या बाबतीत विचार करूया. बोला. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आत्मा हे भौतिक शरीर सोडतो, तेव्हा नक्की काय घडतं? गीतेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. मला इथे आजच्या तंत्रज्ञानाची एक उपमा द्यावीशी वाटते. नक्की सांगा. आपण जेव्हा आपला जुना लॅपटॉप बदलतो आणि नवीन घेतो, तेव्हा आपण जुन्या लॅपटॉपचा कीबोर्ड किंवा स्क्रीन सोबत नेत नाही. नाही, ते आपण टाकून देतो किंवा विकतो. बरोबर. आपण फक्त आपला अत्यंत महत्वाचा डेटा एका छोट्या पेन ड्राईव्हमध्ये घेतो आणि तो नवीन सिस्टीममध्ये टाकतो. आत्म्याचा प्रवासही असाच काहीसा असतो का? हो, खूपच समर्पक उपमा आहे ही. म्हणजे भौतिक शरीर तिथेच राहतं आणि आतला डेटा पुढे जातो. अगदी असंच घडतं. जीवात्मा हा खऱ्या अर्थाने त्या सर्वोच्च ईश्वराचाच एक शाश्वत अंश आहे. तो कधीच नष्ट होत नाही. अच्छा. पण जेव्हा तो या भौतिक जगात अस्तित्वात असतो, तेव्हा तो प्रकृतीमध्ये असलेलं मन आणि 5 इंद्रियांना स्वतःभोवती आकर्षित करतो. म्हणजे हे मन आणि 5 इंद्रिये हाच तो डेटा आहे तर? हो, तुम्ही ज्याला पेनड्राईव्हमधील डेटा म्हणालात, ते हेच मन आणि इंद्रियांचं सूक्ष्म स्वरूप आहे. एक सेकंड. म्हणजे हा डेटा केवळ आठवणींचा नसून आपल्या प्रवृत्तींचा आणि सवयींचाही असतो. अगदी. गीतेत यासाठी निसर्गातील एक अतिशय सुंदर आणि काव्यमय उपमा दिली आहे. कोणती उपमा? जेव्हा आत्मा एखादं शरीर सोडतो आणि नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रवास करतो, तेव्हा तो स्वतःसोबत या मनाला आणि इंद्रियांना अगदी तसाच वाहून नेतो, जसा वारा फुलांमधला सुगंध स्वतःसोबत वाहून नेतो. बापरे, किती सुंदर विचार आहे हा. हो ना. वारा आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण वाऱ्याच्या झुळकीसोबत आलेला सुगंध आपल्याला सांगतो की वारा कोणत्या फुलांवरून आला आहे. अगदी खरे. त्याचप्रमाणे आत्म्यासोबत जाणारे हे सूक्ष्म शरीर माणसाचे संस्कार आणि प्रवृत्ती पुढील जन्मात घेऊन जाते. ही उपमा खरोखरच विचार करायला लावणारी आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विचारा. जर हे स्थलांतर सतत घडत आहे, लोक जन्म घेत आहेत, मृत्यूपश्चात आत्मा, मन आणि इंद्रियांचा डेटा घेऊन नवीन शरीरात प्रवेश करत आहे, तर मग आपल्याला हे उघड्या डोळ्यांनी का दिसत नाही? हा प्रश्न साहजिकच आहे. म्हणजे आपण विज्ञानात इतकी प्रगती केली आहे, तरी हे कुणालाच कसं जाणवत नाही? कारण आपण चुकीच्या उपकरणांनी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. चुकीची उपकरणे म्हणजे काय? भौतिक डोळे किंवा भौतिक उपकरणे केवळ स्थूल गोष्टीच पाहू शकतात. गीतेत स्पष्ट केले आहे की ज्यांचे मन अज्ञानाने आणि मोहाने व्यापलेले आहे, त्यांना आत्मा शरीरातून बाहेर पडताना अजिबात दिसत नाही. अच्छा, म्हणजे इंद्रियांचे भोग घेतानाही तो दिसत नाही? नाही, कारण ते केवळ या नाशवंत शरीरालाच अंतिम सत्य मानतात. मग हे पाहण्याची क्षमता कोणामध्ये असते? हे कोणालाच दिसत नाही का? दिसते ना. हे पाहण्यासाठी ज्ञानचक्षु म्हणजे ज्ञानाच्या डोळ्यांची आवश्यकता असते. आणि हे ज्ञानचक्षु कसे मिळतात? जे योगी निरंतर प्रयत्नांनी आणि शिस्तीने स्वतःचे मन आणि अंतकरण शुद्ध करतात, ते या प्रक्रियेला अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतात.
पण इथे असाही इशारा दिला आहे की जर अंतकरण शुद्ध नसेल आणि मनावर मोहाची जळमटे असतील तर कितीही पुस्तकी ज्ञान मिळवले तरी हे सूक्ष्म सत्य उमगत नाही. म्हणजे केवळ पुस्तके वाचून उपयोग नाही, अनुभव आणि शुद्धी महत्वाची आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा हा शुद्ध झालेला आत्मा त्याच्या मूळ स्रोताकडे, त्या परमधामाकडे पोहोचतो, तेव्हा ते स्थान इतके स्वयंप्रकाशित असते की तिथे सूर्य, चंद्र किंवा अग्नीच्या प्रकाशाची गरजच उरत नाही. आता आपण एका अत्यंत रंजक वळणावर आलो आहोत असं मला वाटतं. हो, हा अध्याय खूपच व्यापक आहे. आपण एका अथांगाच्या वैश्विक वृक्षापासून सुरुवात केली, त्यानंतर आपण थेट एका सूक्ष्म आत्म्याच्या प्रवासापर्यंत आलो. बरोबर. पण आता पुढे आपण अचानक एका वेगळ्याच प्रमाणावर पोचतो. म्हणजे एका क्षणी आपण संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याबद्दल विचार करत आहोत आणि दुसऱ्याच क्षणी आपण चक्क मानवी पोटातील अन्न पचवणाऱ्या ऊर्जेबद्दल बोलत आहोत. हो. ही झेप खूप मोठी वाटते ना? हो ना. ब्रह्मांडाकडून थेट मानवी पचनसंस्थेकडे येणारी ही झेप कशी समजून घ्यायची? सूर्याची ऊर्जा आणि आपले अन्न पचवणारी ऊर्जा एकच असू शकते का? वरवर पाहता या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी वाटतात, पण इथे अस्तित्वाच्या एकात्मतेचा एक अत्यंत सखोल सिद्धांत मांडला आहे. म्हणजे सर्व एकच आहे? हो, विश्वातील ऊर्जेचा मूळ स्रोत एकच आहे. सूर्यामध्ये जो प्रखर प्रकाश आहे, ज्यामुळे संपूर्ण जग प्रकाशित होते, चंद्रामध्ये जी शीतलता आहे आणि अग्नीमध्ये जो तेज आहे, तो सर्व प्रकाश साक्षात त्या सर्वोच्च ईश्वराचाच आहे. बापरे. म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा जी जीवनशक्ती पृथ्वीवर आहे ती ईश्वरीच आहे? अगदी. तोच ईश्वर पृथ्वीवर प्रवेश करून आपल्या वैश्विक ऊर्जेने सर्व प्राणीमात्रांचे धारण आणि पोषण करतो. आणि चंद्राचे काय? चंद्राचा प्रकाशाशी किंवा पोषणाशी कसा संबंध येतो? रात्रीच्या वेळी चंद्राचा शीतल प्रकाश हा केवळ सुंदर नसतो, तर तो रसात्मक असतो. रसात्मक म्हणजे काय? हा प्रकाश वनस्पतींमध्ये, फळांमध्ये आणि धान्यांमध्ये जीवनरस किंवा चव निर्माण करतो. म्हणजे बाहेरून जे पोषण मिळते ते अशा प्रकारे निसर्गाच्या माध्यमातून येते. अच्छा. आणि मग आपण थेट मानवी शरीराच्या आत प्रवेश करतो. आपण जे अन्न खातो त्याचा पचनाचा आणि ईश्वराचा काय संबंध? हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आजचे विज्ञान सांगेल की हे केवळ ॲसिड आणि एन्झाईम्सचे काम आहे. विज्ञान त्या प्रक्रियेचे भौतिक स्वरूप सांगते, पण गीतेत त्यामागील मूळ ऊर्जेचं रहस्य सांगितले आहे. म्हणजे कसं? ईश्वर स्पष्ट करतो की मीच प्राणीमात्रांच्या शरीरात वैश्वानर अग्नी बनून विराजमान आहे. वैश्वानर अग्नी? हो, हा वैश्वानर अग्नी म्हणजे आपल्या पोटातील पचनशक्ती. आणि हा अग्नी आत घेणाऱ्या श्वासाच्या म्हणजे प्राणाचा आणि बाहेर सोडणाऱ्या श्वासाच्या म्हणजे अपानाच्या मदतीने प्रज्वलित होतो. आणि मग तो अन्न पचवतो? हो, तोच 40 प्रकारचं अन्न पचवतो. हे खरोखरच अवाक करणारं आहे. हो ना. म्हणजे आपण जेव्हा जेवतो आणि ते अन्न पचतं तेव्हा ती केवळ एक यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया नसते. ती एका वैश्विक ऊर्जेची सूक्ष्म पातळीवरील कृती असते. अगदी बरोबर. अनेकदा लोक प्रश्न विचारतात की ईश्वर कुठे आहे? मला तो पाहायचा आहे. आणि इथे गीता अत्यंत स्पष्टपणे सांगत आहे की बाहेर आकाशात सोडण्याआधी आत पहा. खरंय. तुमच्या पोटातील जो अग्नी तुमचे अन्न पचवून तुम्हाला जिवंत ठेवत आहे तो प्रत्यक्ष ईश्वरच आहे. अगदी बरोबर. आणि ईश्वराचा वास केवळ पोटातील अग्नीतच नाही, तर मानवी जाणीवेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे हृदयात? हो, तो सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. आणि इथूनच माणसाला 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या 3 गोष्टी? स्मृती, ज्ञान आणि विस्मरण. तोच सर्व वेदांचा रचयिता आहे आणि तोच खऱ्या अर्थाने वेदांना जाणणारा आहे. एक सेकंड हो, इथे मला थांबायलाच हवं. बोला. स्मृती आणि ज्ञान हे ईश्वराकडून येते हे समजण्यासारखे आहे. हो. हे एक प्रकारचे आशीर्वाद आहेत. पण विस्मरण किंवा अज्ञान हे देखील ईश्वराकडूनच येते. हो, गीतेत तसंच म्हटलंय. आपण नेहमी विचार करतो की विस्मरण हा आपला दोष आहे किंवा ती एक नकारात्मक गोष्ट आहे. देव आपल्याला विसरायला का लावेल? खूप सखोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपण अनेकदा विस्मरणाला शाप मानतो. हो ना. म्हणजे परीक्षेच्या वेळी आठवलं नाही की आपण स्वतःलाच दोष देतो. हो. पण व्यापक दृष्टिकोनातून विचार करा. जर एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यातील किंवा मागील अनेक जन्मांतील प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक दुःख अगदी स्पष्टपणे आठवत राहिले, तर त्याचे जगणं शक्य होईल का? बापरे, नाही. तो माणूस वेडाच होईल. अगदी. कधीकधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी जुन्या गोष्टी विसरणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे विस्मरण हा एक प्रकारचा नैसर्गिक फिल्टर आहे तर?
हो, जो मनाचे रक्षण करतो. म्हणूनच स्मृती जितकी महत्वाची आहे तितकेच विस्मरण देखील एक ईश्वरी देणगी आहे. हे निसर्गाचे एक अचूक संतुलन आहे. क्या बात आहे. विस्मरणाकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. हो, हा दृष्टिकोन आपल्याला खूप शांतता देतो. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जिथून या अध्यायाला पुरुषोत्तम योग हे नाव पडले आहे. बरोबर. हे पुरुषोत्तम नेमके कोण आहेत? मगाशी आपण लॅपटॉपच्या पेनड्राईव्हची उपमा वापरली होती. हो, मला आठवतंय. जर आपण याच संगणकाच्या उपमेचा पुन्हा विचार केला तर संपूर्ण जगात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्यांना गीतेत क्षर आणि अक्षर म्हटले आहे. अगदी बरोबर. जर क्षर म्हणजे नाशवंत, जे सतत बदलणारे आणि जुने होणारे हार्डवेअर असेल, हां. आणि अक्षर म्हणजे अविनाशी, जो न बदलणारा मूळ सॉफ्टवेअर कोड असेल. बरोबर चाललाय विचार. तर मग पुरुषोत्तम म्हणजे तो प्रोग्रॅमर किंवा वापरकर्ता आहे का, जो ह्या दोन्हींच्या पलीकडे आहे आणि जो ही संपूर्ण सिस्टम चालवतो? बापरे, तुम्ही या अत्यंत गूढ तत्वज्ञानाला एका परिपूर्ण आणि आधुनिक चौकटीत बसवले आहे. हां, धन्यवाद. पण हे बरोबर आहे ना? होय, विश्वात 2 प्रकारची तत्वे आहेत. क्षर म्हणजे हे सर्व दृश्य आणि भौतिक जग, ज्यात सर्व प्राणीमात्र आणि सृष्टी येते. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते. हो, जे काही जन्माला येते, बदलते आणि शेवटी नष्ट होते, ते सर्व क्षर आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे जुने होणारे हार्डवेअर आहे. आणि अक्षर दुसरीकडे अक्षर म्हणजे कूटस्थ किंवा अविनाशी तत्व. हे ते जाणीवेचे स्वरूप आहे जे कधी नष्ट होत नाही, जे शरीरांच्या मृत्यूनंतरही टिकून राहते. म्हणजे हार्डवेअर नष्ट झाले तरी सॉफ्टवेअर किंवा मूळ कोड तसाच राहतो. बरोबर. पण जसा कोणताही सॉफ्टवेअर कोड स्वतःहून काहीच करू शकत नाही, त्याला एका प्रोग्रामरची किंवा एका सर्वोच्च सत्तेची गरज असते. अच्छा, म्हणजे पुरुषोत्तम. हो, याच क्षर आणि अक्षराच्या पलीकडे एक सर्वोच्च तत्व आहे, ज्याला परमात्मा किंवा पुरुषोत्तम म्हटले जाते. हा सर्वोच्च पुरुषच तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून त्याचे पालन पोषण आणि नियंत्रण करतो. तोच अविनाशी ईश्वर आहे. आणि तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अगदी. तो क्षराच्या पलीकडे आणि अक्षरापेक्षाही श्रेष्ठ असल्यामुळे त्याला वेदांमध्ये आणि जगात पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. आणि मग ह्याचा माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो? हे सर्व तत्वज्ञान जाणून घेण्याचा अंतिम फायदा काय आहे? खूप छान प्रश्न आहे. कारण शेवटी आपल्याला रोजच्या आयुष्यात परत यायचे आहे ना. हो, या अध्यायाचा निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक आहे. जो माणूस मोह आणि अज्ञानाच्या पडद्यातून बाहेर येऊन या पुरुषोत्तमाला खऱ्या अर्थाने जाणतो, तो सर्वज्ञानी होतो. म्हणजे तो पूर्णपणे मुक्त होतो का? हो, तो या जगात राहतो, पण तो हार्डवेअरच्या म्हणजे नाशवंत जगाच्या मोहात अडकत नाही. त्याला सॉफ्टवेअरचे सत्य समजते आणि तो त्या प्रोग्रामरशी, पुरुषोत्तमाशी एकरूप होतो. खूपच सुंदर. कारण आता त्याच्या कर्मांमध्ये कोणताही स्वार्थ किंवा गोंधळ उरलेला नसतो. बरोबर. अगदी बरोबर. हे खरोखरच अविश्वसनीय आणि डोळे उघडणारे आहे. अवघ्या 20 श्लोकांमध्ये एका उलट्या झाडापासून सुरू झालेला प्रवास आत्म्याच्या स्थलांतराकडून वैश्विक आणि पचनाच्या अग्नीतून जात थेट त्या सर्वोच्च पुरुषोत्तमापर्यंत पोहोचतो. हो, हा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. आजच्या या चर्चेचा शेवट मला एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याने करावासा वाटतो. नक्कीच सांगा. मगाशी आपण विस्मरणाबद्दल जे बोललो, की स्मृती आणि विस्मृती, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही त्या एकाच ईश्वराकडून येत असतात, जो आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेला आहे. जर असे असेल तर कदाचित जीवनातील आपले अज्ञानाचे किंवा चुकांचे क्षण देखील एका मोठ्या दैवी योजनेचाच भाग असतात. क्या बात आहे. म्हणजे बघा ना, जेव्हा आपण रस्ता चुकतो, गोंधळतो किंवा अपयशी ठरतो, तेव्हा तीच चूक देखील आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी, आपल्यात बदल घडवण्यासाठी आलेली असते. अगदी खरंय. आपण कधीही त्या सर्वोच्च स्रोतापासून वेगळे नसतो. मग आपण स्वतःला कितीही हरवलेले का समजत नसो. हा अत्यंत सुंदर आणि दिलासा देणारा विचार आहे. विश्वाचा हा पसारा आणि आपले जीवन कितीही गुंतागुंतीचे वाटले तरी मूळ सूत्र एकाच जाणीवेशी जोडलेले आहे. हो ना? आपल्या प्रत्येक अनुभवामागे, मग तो चांगला असो वा वाईट, एक सर्वोच्च उद्देश दडलेला असतो. नक्कीच. आणि हेच ज्ञान आपल्याला अधिक शांत आणि स्थिर बनवते. अगदी बरोबर. भगवद्गीतेच्या या अध्यायातील शिकवण नक्की जीवन बदलणारी आणि आपल्याला स्वतःच्याच जवळ नेणारी आहे. आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबवत आहोत. हो, आजची चर्चा खरोखरच खूप छान झाली. हो ना? पुढील अध्यायाच्या शिकवणुकीसाठी आणि धड्यांसाठी नक्की जोडलेले रहा.